नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। 50,000 रुपये जो वाढीव अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांसाठी दिला जाणार होता, यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करून ते पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यासाठी एक विशिष्ट जीआर घेण्यात आलेला आहे। या जीआर मध्ये काय माहिती देण्यात आली आहे ती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जीआर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ग्राम विकास विभागांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा या योजनेकरिता 140 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाअंतर्गत 8 जुलै 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेली जी माहिती आहे ती व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा। केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कार ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत प्राप्त सन 2024-25 चे उद्दिष्ट याचबरोबर 2025-26 चे उद्दिष्ट मधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्याची दिनांक 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। 50,000 रुपये 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। आता यासाठी जी निधी आहे ती मंजूर करण्यासाठी 700 कोटी रुपये मंजूर करण्यात आली होती। यामधून 140 कोटी रुपयांची निधी आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे। हे पैसे लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होईल। जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच हे वाढीव अनुदान जमा होणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। YouTube वरती किंवा Facebook वरती हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तर नक्की सबस्क्राइब आणि फॉलो करा। धन्यवाद।